ये टोपीला हात नको लावा परत. या बहिणी लाखाची टोपी आहे. ये मेहनत जो विशाल है ना घाटला का, जैसा उसको मेहनत से निकला ना मेरे सर पे डाल दिया. अच्छी बात है. विशाल विशाल घाटला घाटला AK-47. चला मनाली संघ तुमचा 12 मॅन पाठवा ना दादा. आणि आहे चला आहे बॉलर सांग ना. तुम्ही प्रिन्स कोपरीचा मालवण. प्रशांत रघुनाथ कोळी सर या स्टेजवरती मात्र तुम्हाला आमंत्रित केलं जात आहे. प्रशांत कोळी सर या तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत असणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्यांनी मात्र या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आम्हाला देण्यात आला त्यांच्या माध्यमातून या सर आपलं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. तदनंतर आयवा झेल 151 आमचे चव्हाण दादा हे सुद्धा मात्र इथं उपस्थित आहेत. 2 झेल पकडले गेलेले आहेत. 2 पुरस्कार मात्र देण्यात आलेले आहेत. रोख रक्कम 151 रुपये चव्हाण दादाच्या माध्यमातून. पंच मात्र मैदानाच्या आतमध्ये रवाना होत आहे. दीपकजी बोराडे सर आणि गणेशजी बाविस्कर सर या महत्त्वाच्या मॅचमध्ये मात्र आपल्याला पंचगिरी करताना दिसणार आहेत. मालवणी कोलीवाडा तुमचा 12th मॅन. अच्छा दोन्ही संघाचे 12th मॅन आहे का? ड्रेस नाही का? चला चालेल हरकत नाही. 2 संघ नाही नाही तो ट्रॉम्बेचा आहे. तो बाचा आहे माझा. हा तो ट्रॉम्बेचा आहे. जेवलास काय? चला मॅच ऑन. मॅचच्या दिशेने जाऊया. दोन्ही संघांना कॉम्बॉक्स कडनं आणि आयोजकाच्या वतीने देऊया शुभेच्छा. थोडासा लंच ब्रेक आपण पाहायला भेटला. आता तो लंच ब्रेक मात्र संपन्न झालाय. मैदानाच्या दिशेने आपण जाऊया जिथं मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवर कोपरी गावाचे एक प्रमुख गोलंदाज प्रिन्स. क्या बात आहे. प्रिन्स म्हटलं तर राजा. स्ट्राईक एंडवरती आपल्याला फलंदाज प्रमोद आणि त्यांच्या समेत नॉन स्ट्राईकच्या दिशेने जितू. 5 वर्षानंतर पुन्हा एकदा मात्र मनाली मालवणी कोलीवाडा आपल्याला मात्र खेळताना दिसत आहेत. चला जाऊया जिथं मात्र चेंडू क्रमांक 1 प्रिन्स. दादा लवकर या नाही तर संध्याकाळ करू नका. भागो. स्लो वन पद्धतीचा काय चेंडू पाहायला भेटला. चेंडू टप्पा पडल्यानंतर गरकन चेंडूने गिरकी घेतली आणि चेंडू इन स्विंग आपल्याला पाहायला भेटला. पहिला चेंडू आपण जर विचार केला तर स्लो वन पद्धतीचा कट झालेला चेंडू आणि या टायमाला सुद्धा मात्र घुटला जमिनीला टेकलाय. पॅडल स्वीप मात्र खेळायचा होता. पंच मात्र आमच्याजवळ वळतायत. यस पंचांनी रिव्ह्यू घेतलाय व्हाईटसाठी. यस पंच रिव्ह्यू आहे. काय गोलंदाजी केली आहे. नावामध्ये प्रिन्स अर्थातच राजकुमार. चांगली गोलंदाजी. 2-4 पावलांचा रनअप त्याच्यामध्ये चेंडू वळवण्याची ताकद आपल्याला प्रिन्सच्या माध्यमातून ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतायत. जिथं मात्र शहानिशा केली जाते. हेमंत कोळी सर तिसरे पंच आता आपल्याला थोड्याच वेळामध्ये कळवतील की फेअर डिलिव्हरी आहे की अनफेअर डिलिव्हरी आहे. यस फेअर डिलिव्हरी. काय मात्र चेंडू पेश केला आहे. 2 चेंडू आपण जर विचार केला तर वळण घेतणारे चेंडू प्रिन्सच्या माध्यमातून मात्र टाकले जात आहेत. ठाणे जिल्ह्यातनं आलेला हा कोपरी गाव आज या माहुल नगरीमध्ये चेंबूरमध्ये आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. फलंदाजाला चेंडू समजत नाही आहे जो स्ट्राईकच्या दिशेने प्रमोद. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हटलं तर कुठेतरी चौकार आणि षटकार पाहायला भेटतोय. या टायमाला शफल झाले. हुक केलाय. बघायचं धावा मात्र किती बुक केल्यात. धावा केल्यात 4 बुक. चला डीजे. म्हणून म्हटलं जाताना मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता है दोस्तों, हौसलों से उडान होती है. खरं तर तिसऱ्या चेंडूमध्ये सक्रिय झाले ते फलंदाज आणि हुकचा फटका मात्र पाहायला भेटलाय. स्लो वन पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून चाललाय बायच्या स्वरूपात. पंच आम्हाला धावा कळवतात 4.
प्रिन्स. या टायमाला वेगवान चेंडू पुन्हा एकदा हुक केलाय. धावा मात्र या टायमाला हुक केल्या त्याच म्हणजे 6. क्या बात आहे. थँक्यू सो मच. 2 चेंडूचं आपण स्टार्टिंगला पाहिले ना तर कुठेतरी फलंदाज चाचपडत होते. नंतरच्या 2 चेंडूमध्ये जणू काय त्यांना फुटबॉल दिसायला लागलाय का काय हा प्रश्न नक्कीच पडलाय. नाव आहे प्रमोद. अजून एक हवाई हल्ला केलाय. एरियल रूट दिला चेंडूला. खेळाडू येत आहेत पण थोडंसं मात्र बॅलन्स बिघडलाय कारण रिव्हर्स झेल पकडण्याचा प्रयत्न. या दरम्यान आपण स्वागत करूया या माहुल गावाचे भाग्य विधाता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर सरांसहित आगमन होतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. खरं तर आज रखमेर देवाचा उत्सव आहे. बारीक लक्ष आहे साहेबांच्या नेतृत्वाखाली मात्र हे जे सण आपण साजरे करतोय उत्सव मात्र साजरे करतोय. धावसंख्या झालेली आहे 17 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे आणि पहिल्या षटका अखेरीस प्रिन्सनी मात्र धावा देण्याचं कार्य केलं तेच म्हणजे 17 धावा. डीजे मास्टर. आणि तदनंतर क्रिकेटचं सुंदर असं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतायत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपमध्ये जय माता दी ग्रुपमध्ये एकही कुठला असा सदस्य नाही आहे जो क्रिकेट खेळत नाही आहे. फक्त माता राणीचा आशीर्वाद घेऊन फक्त स्पर्धा ठेवण्याचं कार्य मात्र ते करतायत. खरं तर चेंबूरचा हा वर्ल्ड कप असं आपण म्हणूया. एक गाव एक संघ ही मात्र संकल्पना आहे आणि या स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज साहिल. बघायचं आहे पहिलं षटक थोडंसं मागं राहिलं आहे. दुसरं षटक मात्र कसं राहणार आहे कारण साहिलवरती मात्र धुरा दिली आहे सेकंड ओव्हरची. चला स्पीडअप करा जास्त वेळ घेऊ नका कारण आज एक एक्स्ट्राची मॅच अर्थातच मेगा फायनल आम्हाला खेळायची आहे. रखमेर देवाचा उत्सव आपण बाजूलाच पाहतोय. साहिल मात्र सज्ज आहेत. वेगवान गोलंदाज. हो इथं मात्र पॅडल स्वीप मात्र करायचा होता. डायरेक्ट हिट पण थ्रो मात्र केलेला नाहीये. फलंदाज टायमावरती रिव्हर्स गेअर मात्र लागलाय आणि कम्मालीचा चेंडू मात्र पाहायला भेटलाय. काय चेंडू डिलिव्हर केलाय. पॅडल स्वीप मात्र केलायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. प्ले आणि मिस मात्र आपल्याला पाहायला भेटले. साहिलनी मात्र पहिला चेंडू लाजवाब मात्र टाकलाय. फलंदाज आपण जर विचार केला तर स्ट्राईक एंडवरती जीतू प्रमोद ज्यांनी मात्र एक षटकार आणि एक चौकार मात्र लगावलाय. अजून एक हवाई हल्ला केलाय. फटका फसलाय का काय पण कुठलाही खेळाडू तयार नाही आहे चेंडू खाली यायला. फक्त बघत राहिले. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे मित्रांनो. 1 सेकंद तुम्हाला हिरो बनवतील आणि 1 सेकंद तुम्हाला झिरो बनवतील. हा क्रिकेटचा खेळ आहे. अद्भुत खेळ आहे. इथं प्रिडिक्शन फेल आहे. खरं तर 2 खेळाडू होते. एक मिडॉनला होते आणि एक वाईडिश लॉंग ऑफला होते. तू मैमे तू मात्र करत होते आणि चेंडू आपण जर विचार केला तर नो मॅन्स लँडमध्ये शेवटी चेंडू पडला आणि कुठंतरी मात्र दुहेरी धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या मात्र पुढे जाते 19 धावा. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला आम्हाला वाटलं की 10 सुद्धा होणार नाही आहेत का पहिल्या षटकामध्ये पण इथं मात्र प्रमोदनी मात्र आपला प्रमुख वेपन बाहेर काढलं. प्रमुख हत्यार बाहेर काढलं आणि काय दर्जेदार फलंदाजी.
या टायमाला खडे खडे लॉफ केलाय, कुठलाही खेळाडू नाही आहे, चेंडूचा पाठलाग केला जातोय पण चेंडू थांबणार नाही आहे, चेंडू चालला सीमारेषा पलीकडे, धाबा मिळाल्या 4. तुम्ही जाऊ नका, कारण हा फाईट मात्र जबरदस्त करतोय. छोटा पॅकेट बडा धमाका, छोटा तीर घाव करे गंभीर. मात्र आता प्रत्येक चेंडू तो सीमारेषा पाठवण्याचा प्रयत्न करतोय. नाव आहे प्रमोद. कम्मालीची बॅटिंग आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. एका ठिकाणी कोपरी गाव, दुसऱ्या ठिकाणी मनाली, मालवणी कोलीवाडा यांच्यामध्ये एक मुख्य लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. इथं बाजी कोण मारणार आहे हे पाहायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मॅच अगर संघ अवेलेबल असतील, अर्धी इनिंग जशी होईल वर्षवा कोलीवाडा आणि मनोरे कोलीवाडा हे 2 संघ इथं मात्र सज्ज राहायचं आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. साहिल खरं तर चौकार आलाय. इथं मात्र पुन्हा एकदा सुपला शॉट मात्र खेळायचा होता, व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. बघा या पट्ट्याकडे ना ताकद नाहीये पण नजाकत आहे. आपण जेवढे प्रॉपर शॉट पाहिले ना तर नजाकत बरेच शॉट आपल्याला पाहायला भेटले. या टायमाला सुद्धा मात्र एक स्लॉकशिप मात्र करायचा होता पण चेंडू पलीचा संपर्क व्यवस्थित झालेला नाही आहे. आता जणू काय आपण या फलंदाजाचा विचार केला तर 10 वर्षानंतर स्ट्राईक एंडवरती आलेले आहेत का काय. नाव आहे जितू, कारण जेवढे चेंडू आहेत ना ते प्रमोदनी खेळलेत. इथं मात्र बिग हिट करायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. प्ले अन मिस हा चेंडू पाहायला भेटलाय. साहिल कम्मालीची गोलंदाजी करतात. बॅट कट आहे, पंचांनी सांगितलं की बॅट कट आहे, तर ही जी धाव आहे त्या बॅटरच्या खात्यामध्ये मात्र जोडली जाईल. धावसंख्या पोचते तीच म्हणजे 25 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दोन्ही संघ आपण जर विचार केला तर बराचसा लांबचा पल्ला गाठून आज या चेंबूरच्या माहुल कोलीवाड्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून एक चांगला क्रिकेटचा खेळ नक्कीच आम्हाला पाहायला भेटणार आहे. अजून एक पदललित दाखवलंय, फटका फसलाय. स्वतः साहिल मात्र चेंडू खाली येत आहेत. ते सांगतायत मी झेल सोडणार नाहीये. डीजे टीम मीटिंग घेऊ नका, तुम्हाला नम्र विनंती आहे. कोपरी गाव तर पहिल्या विकेटचा पतन प्रमोद. मात्र आपण जर विचार केला तर मोठ्या फटक्याच्या नादामध्ये आपला स्वतःचा विकेट मात्र त्यांनी फेकलाय. एक बिग हिट करायचा होता, व्यवस्थित संपर्क झालेला नाही आहे. स्वतः साहिलने मात्र गोलंदाजी केली, तदनंतर त्यांनीच मात्र झेल पकडला. दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या पोचते 25 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्री मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला प्रिन्स पाहायला भेटत आहेत, जिथं मात्र सुरुवात प्रिन्सनीच केली होती. आपल्या संघाचं तिसरं आणि स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक मात्र घेऊन प्रिन्स पुन्हा एकदा मात्र सज्ज झालेले आहेत. चला कोपरी गाव, तुम्हाला आम्ही विनंती करतोय की प्रत्येक चेंडू मागे तुम्ही फिल्डिंग परिवर्तन करू नका, अगोदरच ठरवा, कारण आज एक एक्स्ट्राची मॅच आहे. लक्षात ठेवा. आता मधीत हा थोडासा लंच ब्रेक पण झाला होता, तर थोडीशी काळजी घ्या, थोडासा सपोर्ट करा. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, चेंबूरचा वर्ल्ड कप असं आपण म्हणूया. जय माता दी चषक 2026 पर्व 15वा आणि या 15व्या पर्वामध्ये आजचा या दुसरा दिवस, अंतिम दिवस, शेवटचा दिवस, जिथं मात्र एक बिग लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. स्लो वन पद्धतीचा चेंडू मिसक्यूट झालाय. खरं तर मिड विकेटच्या दिशेने चेंडू रवाना झालाय. चेंडूचा पाठलाग केला जातोय. चेंडूला पुन्हा एकदा काय घडलंय, थोडंसं फंबलिंग झालंय आणि त्याचा फायदा उचलतील का नाही. फंबलिंग झाल्यानंतरही सुद्धा मात्र तिसरी धाव घेतलेली नाही आहे. पुन्हा एकदा दुहेरी धावा मात्र कंप्लीट केल्या. फिरकी का जादूगर प्रिन्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, जिथं मात्र स्लो वन पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय.
चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे धावसंख्या झालेली आहे 27 धावा. बघा कोपरी गाव, तुम्ही प्रत्येक चेंडू मागे वारंवार फिल्डिंगचं परिवर्तन करू नका प्लीज. वेगवान चेंडू या टायमाला गती परिवर्तन पाहायला भेटलं. पहिल्या चेंडूचा विचार केला तर तब्बल 60च्या 70च्या स्पीडने चेंडू पाहायला भेटला. दुसरा चेंडूचा विचार केला तर 110 120 ची स्पीड मात्र पाहायला भेटली. व्हेरिएशन झालं पाहिजे, परिवर्तन झालं पाहिजे, तोच परिवर्तन. बघा या टायमाला पुन्हा एकदा स्लो वन पद्धतीचा चेंडू. प्रिन्स मात्र कमालीची गोलंदाजी करतायत. फलंदाजाला समजत नाही आहे की पहिला चेंडू स्लो वन येतोय, दुसरा चेंडू फास्ट वन येतोय आणि तिसरा चेंडू सुद्धा स्लो वन आलाय. थोडंसं स्ट्रगल, थोडीशी धमचाक मात्र करताना दिसत आहेत फलंदाज जितू धावांसाठी धमचाक करताना दिसत आहेत. कारण प्रदीप आऊट झाल्यानंतर कुठंतरी मात्र हा मालवणी संघ कुठंतरी संकटात सापडलाय. 5 षटकांचे सामने आहेत. सांगू इच्छितो इथं 50 धावा कमी आहेत, इथं 60 धावा कमी आहेत, इथं 80 धावा कमी आहेत. मी तर म्हणेन जेवढ्या धावा बनवतील तेवढ्या कमी आहेत. या टायमाला उजव्या एसटीच्या बाहेर मात्र चेंडूची हाताळणी आहेत. पंच मात्र आमच्याजवळ वळत आहेत आणि इशारा केला इट इज अ वाईट बॉल. अतिरिक्त धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या मात्र पुढे जाते 28 धावा. शॉर्ट फूल मात्र करायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. पुन्हा एकदा प्ले आणि मिस. काय कमालीची गोलंदाजी. मी ठाणे जिल्ह्यातनं कोपरी गावातनं या मुंबईमध्ये का आलो, या माहुल कोलीवाडामध्ये का आलोय. खरं तर माझ्या गोलंदाजाची जादू मला दाखवायची आहे. फलंदाजाला चेंडू समजत नाही आहे. ह्या टायमाला वेगवान, ज्या वेगाने चेंडू आला ना त्याच वेगाने चेंडूला बाहेर फेकलंय. लॉंग लेगच्या दिशेने ठोकलाय चौकार. विचारलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये हा प्रश्न मात्र आम्हाला विचारला जातोय की एवढी सुधारणा कशी. मी एकच उत्तर देतोय की तेच आमचे गुरुवर्य चंदू सेटे सर, ज्यांना आम्ही जेव्हा कामामध्ये घरी येतो ना चंदू सर, तर आम्ही 5 ते 10 आम्ही तुमची समालोचना आम्ही ऐकतोय आणि तुमच्यापर्यंत आम्ही पोचणारच नाही आहे हे तर मी ठामपणे सांगतोय. पुन्हा एकदा शॉर्ट अंपूल करायचा होता. ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल. हा चेंडू पाहायला भेटलाय. यस पंच आमच्या जवळ वळत आहेत आणि इशारा केलाय नो बॉल. धावसंख्या झालेली आहे या नो बॉलच्या स्वरूपात 32 धावा. सुवर्ण संधी आता बॅटरला चालून आलेली आहे. कारण उघडा डोले पहा नीट, कारण हा चेंडू आहे तुमच्यासाठी फ्रीट. एक लायसन्स तुमच्याजवळ असणारा एका चेंडूसाठी. बघायचा आहे हा फ्रीटचा कशा प्रकारे मात्र फायदा उचलतील. या टायमाला डाऊन द लेग मात्र चेंडू होता आणि यस पंच मात्र आमच्याजवळ वळत आहे. तर नो बॉलच्या नंतर वाईट चेंडूची हाताळणी आम्हाला पाहायला भेटली आहे. प्रिन्स कुठंतरी मात्र पहिल्या 4 चेंडूमध्ये एक सुरामध्ये लयमध्ये गोलंदाजी करत होता. 5व्या चेंडूमध्ये काय झालं हेच आम्हाला समजलेलं नाही आहे. कारण ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल आणि तदनंतर वाईट बॉल. अजूनही मात्र फ्रीची संधी मात्र आहे. धावसंख्या पोहोचते 30 म्हणजे 34 धावा. या टायमाला प्रॉपर कनेक्शन नाही आहे. पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने चेंडू मात्र रवाना झालाय. क्षेत्ररक्षण केल्यानंतर चांगली फेकी आपल्याला पाहायला भेटली, जिथं मात्र फ्रीचा मात्र फायदा उचलता आलेला नाही आहे बॅट्समॅनला. 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे कोपरी गावाची, सॉरी माफ करा, मालवणी या संघाची 35 धावा. घेऊया ओव्हर टू निशांत कोळी सर. या तुमच्या वाणीतून एक सुंदर समालोचन आम्हाला ऐकायचं आहे. ओव्हर टू निशांत सर.
3 षटकांच्या समाप्तीस धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 धाब्यांवरती. मालवणी कोलेवाडा या संघाची चालू सामना मालवणी कोलेवाडा विरुद्ध कोपरीगाव. मनाली 11 मालवणी कोलेवाडा विरुद्ध कोपरीगाव असा चालू सामना. चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज. नवीन गोलंदाज आलाय चौथं षटक घेऊन अहमद. तर फलंदाजीसाठी असेल जीतू. अहमद यांचा पहिला चेंडू. यावेळेसचा चेंडू उचलून केलाय. प्रॉपर टाइम झाला नाहीये. स्वतः गोलंदाज येतोय खाली. हा येतोय विकेटचा पतंग. हॅलो. हे टी शर्टचं हेमंत टी शर्टचं काय बोलते? नवीन फलंदाज आलाय जीतू यांची जागा भरण्यासाठी विकी. पहिल्या चेंडूवर एक विकेट येतोय अहमद यांच्या खात्यामध्ये. पाहूया दुसरा चेंडू काय होतोय. चौथ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येत असताना अहमद. अहमद यांचा दुसरा चेंडू हुक केलाय आणि पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. हा येतोय षटकार. आपल्याला त्याच्या आईच्याकडे कोटीच वाजवतो. थोडं मनोरंजन झालं पाहिजे. भैया लोक पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर येतोय षटकार. आता यावेळेसचा चेंडू उचलून खेळलाय. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. विकीने आल्या आल्या 2 षटकार खेचलेत. आता हा असेल हॅट्रिक बॉल. पाहूया हॅट्रिक होते का विकी यांच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू पंच कलवतात. हा असेल अवांतर चेंडू. अवांतर धावेत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. फ्री हिट. हॅट्रिकचा चेंडू हा येईल. निर्धाव चेंडू. साऊंड वालायचं. मी साऊंडची कॉम्पिटिशन करायला मॅच करायला लागले. 4 चेंडूच्या समाप्तीस धावसंख्या झाल्या 48. 5वा चेंडू घेऊन येत असताना अहमद. ह्यावेळेसचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. हा येतोय परत एकदा
अहमद यांच्या 5 चेंडूत 3 षटकार खेचलेत विकी यांनी. आता पाहूया शेवटचा चेंडू अहमद करेल का कमबॅक. यावेळेसचा चेंडू देखील उचलून खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय खाली. झेलची संधी आणि हाय होईल झेल बाद. विकी बॅक टू द पवेलियन. तर मी विनंती करतोय वर्सोवा कोलीवाडा आणि मनोरी कोलीवाडा आपण टॉससाठी यायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीस धावसंख्या झाली आहे. मनाली 11 मालवणी कोलीवाड्याची 54 धावसंख्येवरती. आता शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज तुषार. तुषार यांना कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. संघाने टॉस साठी यायचं आहे. जी 4 व्हीलर आता आली आहे त्यांनी ती गाडी बाहेर पार्क करायची आहे. पहिला चेंडू घेऊन येत असताना 5व्या षटकातला यावेळेसचा चेंडू उचलून खेळलाय पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. वर येतोय एक खूप मोठा षटकार. आता पाहूया या पुढील 5 चेंडू काय होतोय. दुसरा चेंडू यावेळेसचा चेंडू देखील खेळलाय आणि हा येतोय सिंगल. एका धावेच्या धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 61 धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतरच्या चेंडूत फक्त सिंगल धाव दिली आहे. यापुढील चेंडू खेळला लेग साइडच्या दिशेने. फिल्डर करतोय चेस परंतु हा येईल चौकार. अकरा धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या षटकातले. चौथा चेंडू घेऊन येत असताना यावेळेसचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. हा येतोय पुन्हा एकदा चौकार. राम यांच्या माध्यमातनं एकोणसत्तर धावसंख्येवरती अजूनही 2 चेंडू असतील शिल्लक. 5वा चेंडू यावेळेसचा चेंडू उचलून मारायचा प्रयत्न. हा येतोय 22च्या स्वरूपात. 1 धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 70 धावसंख्येवरती. अजूनही 1 चेंडू असेल शिल्लक या षटकातला या इनिंग मधला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल
पाहूया या चेंडूवरती काय येतोय का मोठा फटका आणि हा आलाय खूप मोठा फटका. धावसंख्या झाली आहे 76 धावसंख्येवरती आणि लक्ष असेल 77 धावसंख्येचं कोपरीगाव या संघासाठी. थँक्यू सो मच डीजे. एक भारताचा बुलंद आवाज आदरणीय चंदू शेट्टी सर तुम्हाला विनंती करतोय तुमच्या सोबत आपण नाणेफेकी करून घ्यायचं आहे. नाही बोलावंच लागणार सर. या एका ठिकाणी वर्सोवा कोलीवाडा दुसऱ्या ठिकाणी मनोरी कोलीवाडा या दोन कॅप्टन आतिशका पाटील इथं मात्र सज्ज आहेत. जेव्हा ही स्पर्धा माऊल असेल ट्रॉम्बे असेल चेंबूरमध्ये आवर्जून मात्र इथं वर्सोवा संघ दाखल होतोय. टेल्स कॉल हेड आतिशका पाटील थँक्यू सो मच. काय म्हणाल पुन्हा एकदा मात्र तुमचा संघ इथं या माहुल कोलीवाड्यामध्ये सज्ज झाला आहे. तर सर्वप्रथम दरवर्षी तुम्ही येता आणि यावर्षी सुद्धा मात्र एक ही मानाची स्पर्धा आहे जय माता दी चषक. आपण कुठलीही स्पर्धा जेव्हा ट्रॉम्बे चेंबूरमध्ये असते तर तुम्ही आवर्जून येता. जेव्हा तुम्ही चेंबूर नगरीमध्ये येता ट्रॉम्बे कोलीवाडा म्हणा माहुल कोलीवाडा कसं वाटतं? सर्वप्रथम जय माता दी चषक ही दरवर्षी होतं चषक. या चषकसाठी आम्ही वर्सोवा गाव पूर्ण टेम्पो घेऊन आमचे पब्लिक येतात की एवढं म्हणजे आनंदी होती ही टुर्नामेंट खेळायला. आमचा पब्लिक यूट्यूबवर खूप गावामध्ये पण की लाईव्ह बघतात म्हणजे एवढं आनंद होते ह्या टुर्नामेंट खेळण्यासाठी आणि खूप आनंद होता. टॉस जिंकला निर्णय का? क्षेत्ररक्षण आम्ही घेतो. थँक्यू. चला जाऊया आपण मनोरी कोलीवाडा. कसं वाटतं आज तुम्ही आज चेंबूर नगरीमध्ये अर्थातच या माहुल कोलीवाड्यामध्ये आल्यात आणि ही स्पर्धा आपण बघतायत. प्रचंड गर्दी आपल्याला मायबाप प्रेक्षक आपल्याला दिसत आहेत. चारी बाजूला उत्साहाचं वातावरण आहे. रखमेर देवाचा उत्सव सुद्धा आहे. तुम्ही आलात तर आज मटणाचा महाप्रसाद तुम्हाला पण भेटणार आहे. तर या स्पर्धेबद्दल दोन शब्द काय बोलणार? तर बोलण्या गेलं तर ही स्पर्धा मोठी आहे आम्हाला पण माहिती आहे आणि आम्ही पहिल्यांदा इथे खेळतोय आणि 100% आम्ही द्यायचा प्रयत्न करू. थँक्यू. थँक्यू सो मच. तर टॉसची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. प्रशांत कोहली सर या तुमचं एक ज्यांनी मात्र आम्हाला 3 कूलर मात्र पुरस्कृत करून दिलेले आहेत मॅन ऑफ द सिरीजसाठी. या प्रशांत सरांचा एक यथोचित आपण सन्मान आदरणीय चंदू शेट्टे सर यांच्या सोबत एक सन्मान चिन्ह देऊन आपण प्रशांत सरांचा यथोचित आपण सन्मान मात्र घेतोय. ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक विशेष पारितोषिक आम्हाला दिलेले आहेत. प्रशांत सर चला थँक्यू सो मच प्रशांत सर. हॅलो हे हे यस नुकताच आपण गोड जो आवाज ऐकला या माऊल गावातले सुपुत्र निशांजी कोळी यांचा एक सुंदर वाणी तुम्ही मात्र ऐकली आहे. तर येणाऱ्या कालामध्ये नक्कीच तुम्ही एक सुंदर असं समालोचक व्हावं. निशांजी प्रकाशजी कोळी खरं तर यांचं सुद्धा आपण विशेष कौतुक करूया ज्यांनी मात्र चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला भेटलं. चला जाऊया मॅचच्या दिशेने जिथं मात्र 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना मनाली 11 मालवणी कोलीवाडांनी मात्र धावसंख्या बनवलेल्या आहेत 77. क्या बात आहे. आणि 77चं टार्गेट आहे माफ करा 76 धावा बनवल्यात आणि 77 धावांचं आव्हान आहे. एक मोठं आव्हान आहे.
बघायचं ते पार पाडण्यासाठी आपण जर विचार केला तर कोपरी गावाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. तर नेक्स्ट मॅच आपण जर विचार केला तर वर्सोवा कोलीवाडा आणि मनोरी कोलीवाडा यांच्या दरम्यान मात्र टॉसची प्रक्रिया पूर्ण झाली, जिथं मात्र वर्सोवा कोलीवाडाने सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. तर जशी मात्र मॅच संपणार आहे तसंच लाईनीमध्ये दोन्ही संघापैकी एक संघ जो मात्र क्षेत्ररक्षण करणार आहे त्यांनी मात्र मैदानाच्या आतमध्ये लगेच मात्र दाखल व्हायचं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथं लाईव्ह मॅच आपण पाहत आहेत कोपरी गाव वर्सेस मनाली 11 मालवणी कोलीवाडा. पैसे दे पहिला. नाही पहिला पैसे घ्यायचे. हा, पहिला पैसे. नाही पहिला पैसे आम्हाला विचारित कुठल्याही बॅट्समननी ना, फोनला मारायचं. कुठल्या पण बॅट्समननी ना हॅट्रिक. मी दाखवतो 1000 रुपये. चला या दरम्यान जसा बॅटर दोन जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या आहेत, या माहुल गावाचे सुपुत्र दीपक ठाकूर यांनी मात्र 1000 रुपये आमच्याजवळ पोहोचवलेत आणि सांगितले कुठल्याही बॅट्समॅनने अगर हॅट्रिक 6 मारले ना तर दीपक ठाकूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे, मॅचला सुरू झालेली नाही आहे आणि इथं पारितोषिक लागली जात आहेत. दीपक ठाकूर, विशाल, हो काय चेंडू पेश केलाय. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालीवर राहिलाय आणि एक नवीन शब्द क्रिकेटच्या दुनियामध्ये, क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण म्हणूया की सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला भेटली. कमालीची गोलंदाजी, पहिला चेंडू लाजवाब पेश केलाय. नाव आहे अज्जू. अज्जू अजून एक शॉट अंपुल, शॉट झालाय ब्युटिफुल. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स चालला चेंडू सीमारेच्या पार, जिथं मिळाल्या धावा 4. ₹500 कॅश प्राइज असणार आहे. क्या बात आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर आणि छक्का मारला तर विकी माहुलकरकडनं ₹500 कॅश प्राइज आहे. बघायचं आहे मात्र सुरुवात चांगली झालेली आहे दोन्ही संघाची. या टायमाला गुतना मात्र जमिनीला टेकला आहे. पॅडल स्वीपचा फटका मात्र खेळायचा होता. चेंडू पलीचा संपर्क नाही आहे. प्ले अँड मिस आणि पंच आम्हाला सांगतायत की लेग बायच्या स्वरूपात ही धाव मात्र आलेली आहे. म्हणजे ही धाव आहे ना आता त्या संघाच्या माध्यमातून आखली जाईल. विकी माहुलकर या फलंदाजांनी पण षटकार ठोकला तर ₹500 कॅश प्राइज आहे. चला मॅच ऑन करा. बॅट कट आहे, माफ करा, पंच सांगतायत की बॅट कट आहे. तर फलंदाजाच्या बात्यामध्ये हा स्कोर मात्र जोडला जाईल. स्ट्राईक रोटेट झालेली आहे. प्रथमच फलंदाजी स्ट्राईकवर साहिल. क्या बात आहे. इथं मात्र एवढ्या प्रचंड स्पीड मात्र आपल्याला बॅटचा स्विंग मात्र पाहायला भेटला आहे. ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने मात्र रवाना झालाय. बघा आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता GTCच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट जल्पेशजी भोईर. अजून एक प्ले अँड मिस. काय गोलंदाजी आहे, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटत आहेत. नाव आहे अज्जू, ज्यांनी मात्र कमालीची गोलंदाजी केलेली आहे. एक चौका जरूर आलाय पण फलंदाजाला शांत ठेवलंय. विकेट सुद्धा आली आहे. कमालीची बॅटिंग. विकेट आलेला नाहीये, माफ करा. या टायमाला खोलवर पद्धतीचा चेंडू होता असं म्हणूया ना, शेंडा दांडा. इथं आपण पाहूया अज्जूचा बुंदा. कमालीचं षटक राहिलं. पहिलं षटक संपुष्टात.
पहिल्या षटकानंतर आपण जर विचार केला तर कोपरी गावाने धावा बनवल्यात, बिनगडी बाद 6 धावा. हाय हाय. यस, दीपकजी ठाकूर यांनी मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावले. अरे एक बॉल षटकार मारला तरी सुद्धा क्या बात आहे, बडा दिलवाला इंसान. आम्ही आयवा झेलसाठी पण 151 रुपयाचं पारितोषिक आहे. चौगले साहेब, चौगले ना, प्रशांत प्रकाश चव्हाण, क्या बात आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती बदल होताना दिसतोय. षटक क्रमांक 2 मात्र घेऊन येत आहेत. कमल, क्या बात आहे. कमल मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. शॉर्ट रनअप साहिल. पहा काय चेंडू मात्र कमलनी पेश केलाय. खरं तर खोलवर पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज मात्र जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न झालाय. म्हणून म्हटलं जातं ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. मोबाईल अगर तुमचा लाखोचा करोडोचा असेल, त्याच्यामध्ये नेट नसेल ना, तर तुम्ही त्या मोबाईलला हात सुद्धा लावणार नाही आहेत. तसंच मात्र क्रिकेटमध्ये तुमचे पाय चालले पाहिजे. एक वेगवान स्ट्रोक मात्र पाहायला भेटला. ज्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने चेंडूला मिड विकेटच्या दिशेने धाडलंय. आला सुंदर असा चौकार. मनाली 11 मात्र सुरेख गोलंदाजी करताना दिसत आहेत. या टायमाला प्रॉपर कनेक्शन नाही आहे, मिस टाइम झालेला आहे. वाईडिश लॉंगॉनला मात्र तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे, जिथं कुठलीही चुकी नाही आहे. फिल्डिंग केल्यानंतर एक चांगला थ्रो मात्र पाहायला भेटलाय. कोपरी गाव, तुम्हाला अगर ही मॅच जिंकायची असेल ना तर सिंगल डबलनी काय होणार नाही आहे. आपण जर विचार केला तर 30 चेंडूमध्ये तुम्हाला 70 धावा कुटायच्या आहेत. इथं मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. खरं तर ऑनच्या दिशेने थोडंसं फंबलिंग झालेलं आहे आणि त्याचा फायदा हे 2 बॅटर मात्र उसत आहेत. आंखों में इशारा हुआ, जहां पर 1 रन थे वहां पर 2 रन का सहारा हुआ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या एकदम संत गतीने मात्र धावसंख्येमध्ये आपल्याला हा पेन चालताना दिसतोय. तेच म्हणजे 13 धावा. कमळ, आपण जर विचार केला तर एक सुरेख नाव मात्र आपल्याला पाहायला भेटतोय. ज्याप्रमाणे नाव आहे त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी सुद्धा करतायत. शॉर्टम फुल फटक्यामध्ये आहे वजन, पण इथं मात्र झेल मात्र टिपला जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. कमालीची कॅच. विशाल मात्र माघारी परत आहेत. एक विशाल शॉट मात्र खेळायचा होता. यस, अगर इथं कुठल्याही खेळाडूला अगर दुखापत झाली, अगर इंजरी झाली असेल तर या इथं पूर्णपणे खरं तर ॲम्ब्युलन्स सेवा इथं उपलब्ध आहेत आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये सर्व प्रकारच्या दवा आहेत, दुवा आहेत असं आपण म्हणूया. जाऊया मॅचच्या दिशेने. नवीन बॅटर तुषार, क्या बात आहे. काय फटका सजवलाय. ऑन द राईस खडे खडे लॉफ केलाय. चेंडू चालला सीमारेषा पलीकडे. मिळाल्या धावा 4.
जास्त वेळ घेऊ नका. मी दोन्ही संघांना विनंती करतोय, खास करणं मनाली 11 जास्त वेळ घेऊ नका. चला मॅच ऑन करा, कारण शेवटच्या चेंडूमध्ये मात्र सुंदर असा चौकार मात्र ठोकलाय, तोच म्हणजे तुषार. या संघाचा बाहुबली, ज्याप्रमाणे बॉडी आहे ना, तेच ताकदीचा वापर मात्र त्याने या स्ट्रोकच्या मागे आपल्याला पाहायला भेटला. जिथं आपण जर विचार केला तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कुठलाही खेळाडू नव्हता. काय योग्य जागा निवडली आणि त्याच ठिकाणी मात्र फटका सजवलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा नवीन गोलंदाज अज्जू. पहिलं षटक लाजवाब राहिलं होतं, जिथं 6 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र थोडासा काल बदललाय, वेळ बदललेली आहे. अज्जू ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये आपल्याला धारदार गोलंदाजी बघायला भेटली, या तिसऱ्या षटकामध्ये तशीच गोलंदाजी बघायला भेटेल का, हा प्रश्न नक्कीच पडलाय. कारण स्ट्राईक एंडवरती साहिल मात्र तिथं सज्ज आहेत. पाहायचं आहे कशा प्रकारे क्रिकेट मात्र खेळलं जाईल. बिग हिटिंग होईल का डिफेंड करतील हे मात्र पाहायचं आहे. दोन्ही संघ लाजवाब, एकापेक्षा एक वेगवान चेंडू. खरं तर सॉफ्ट डिसमिसल आपण म्हणूया, प्लेयानं मिस आणि इथं मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. फर्निचर डिस्ट्रॉय, ठोका डीजे. क्या बात आहे. मात्र सुरेख गोलंदाजी अज्जू. ज्याप्रमाणे पहिल्या षटकाला सुरुवात केली होती ना, तोच ॲक्शन रिप्ले चेंडू आपल्याला पाहायला मिळलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आणि तुषार, या दोघांपैकी एकाला तर संकटमोचक मात्र बनावं लागणार आहे, कारण संघ कुठेतरी संकटात सापडलाय. इथं मात्र आल्या आल्या लॉफ केलाय, सांगितलंय रुको जरा सबर करो. होता प्रॉपर मिस टाइम झालेला आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळाडू तिथं तैनात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि तेवढाच चांगला थ्रो मात्र आपल्याला पाहायला भेटलाय. धावसंख्या पोहोचते 30 म्हणजे 24च्या घरामध्ये. अनिकेत मात्र आल्या आल्या षटकार ठोकलाय, तुषारनी पण आल्या आल्या चौकार ठोकलाय. आता या दोघांपैकी मी अगोदर सांगितलं की दमदार बॅटिंग मात्र करावी लागणार आहे, कारण अज्जू प्रत्येक चेंडू आपण जर विचार केला ना, खोलवर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. पहा हा सुद्धा ज्या वेगाने चेंडू आलाय ना, असं म्हणूया की हवा के संग संग घटा के साथ साथ, आणि इथं हल्ला झालाय डीके साऊंड वरती. ठोकोडी मी अगोदर सांगितलंय संघ संकटात सापडलाय. दोघांपैकी एकाला संकटमोचक बनावं लागणार आहे. अजून एक काय फटका सजवलाय. शॉट ऑफ द टुर्नामेंट, खडे खडे. धावसंख्या झालेली आहे 36 धावा. वेल प्लेड माझ्या भावा तुषार. खरं तर लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लाजवाब लॉपचा फटका आपल्याला पाहायला भेटलाय. चला मीटिंग करू नका, चर्चाही करू नका, कारण खर्चही करू नका, महागाईचा जमाना आहे.
अज्जू मीने अगोदरच सांगितलं, कारण तो पहिला षटक होता, हा तिसरा षटक आहे. कालाने आपल्याला खेळ सुद्धा बदलताना पाहायला दिसतोय. तसंच मात्र तुषार हा बाहुबली आहे कोपरी गावाचा. हॅट्रिक 6 होईल का? सॉफ्ट डिसमिसल, प्ले आणि मिस इथं मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. हल्ला केला होता ना. अच्छा ठीक आहे. तर जेव्हाही तुम्ही डीके साऊंड वरती हल्ला कराल ना, तर हा डीके साऊंड तुम्हाला हल्ला करेल आणि सुंदर संगीत वाजवेल. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथं ड्रिंक्स ब्रेक मात्र आपल्याला पाहायला भेटलाय. तुषार ज्यांनी मात्र उम्मीदचं किरण मात्र जागं केलं होतं, पण अज्जूनी सांगितलं की जास्त वेळ हा दिवा फडफडणार नाही आहे. इथं मात्र दिवा उद्ध्वस्त केलाय. अज्जू लाजवाब गोलंदाजी. धावसंख्या झालेली आहे, आपण जर विचार केला तर कोपरी गाव धावा झाल्यात 36. आता समीकरण आहे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. चला मॅच बॉल आलाय, द्या मॅच बॉल द्या. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. प्रकाशजी चव्हाण हॅट्रिक विकेट आणि हॅट्रिक 6 साठी पुन्हा एकदा मात्र चव्हाणजी सक्रिय झालेत आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला मॅच ऑन करा. जिथं मात्र कोपरी गाव कुठंतरी मात्र संघर्षमय हा क्रिकेटचा खेळ मात्र खेळताना दिसतोय. कारण समीकरण आहे 12 चेंडू 41 धावा, काही होऊ शकतं. हा माहुलचा मनोरंजन मैदान आहे, जिथं मात्र बरेचसे पराक्रम मात्र होताना पाहिलेत. कालच आपण जर विचार केला तर करण पाटील ज्यांनी मात्र 6 चेंडूमध्ये 6 षटकार मात्र लगावण्याचा विक्रम केला. गोलंदाजी ट्रॅकवर अमान मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. क्या बात आहे. ज्या वेगाने बॅट फिरवली होती ना, तेवढ्या स्लो गतीने मात्र चेंडू आला, असं आपण म्हणूया. प्ले अँड मिस. कमालीची गोलंदाजी अम्मानच्या माध्यमातून स्लो वन पद्धतीचा चेंडू पाहायला भेटला. मोठा फटका खेळायचा होता, चेंडू पलीचा संपर्क नाही आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता अर्थातच डॉट बॉल. पुन्हा एकदा स्लो वन पद्धतीचा चेंडू, वेट अँड वॉच, बॅटची वरची कड. आणि आपण जर विचार केला तर शॉर्ट थर्डमॅन जिथं मात्र क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि अमान लाजवाब गोलंदाजी. आता समीकरण आहे 10 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. तर आता प्रत्येक चेंडू सीमारेषा पार धाडावाच लागणार आहे, कारण ही मॅच आता अशा परिस्थितीमध्ये येऊन ठेपलेली आहे ना, जिथं सिंगल डबलला स्थानच नाही आहे. पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूची हाताळणी पंच दीपक बुराडे सर आमच्याजवळ पाहत आहेत आणि इशारा केला आहे, इट इज अ व्हाईट बॉल. आता समीकरण बदलतंय, 10 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. म्हणजे 10 चेंडूमध्ये कमीत कमी तुम्हाला 9 षटकार ठोकावेच लागणार आहे. पण आम्हाला सांगतायत की रुको जरा सबर करो, माझी बॉलिंग अजून बाकी आहे.
बघा अजून एक स्लो वन पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकंसं काटा बदललं चेंडूने आणि अपील मात्र केली जाते. यस, पुन्हा एकदा दीपक जी आम्हाला सांगतायत की लेगबॅकच्या स्वरूपात मात्र ही धाव कळवली जाते. कोपरी गाव या चेंडूमध्ये तुमचं मॅच खरं तर निकाल आहे की अगर या चेंडूमध्ये षटकार आला ना तर मॅच ऑन आहे मित्रांनो. कारण अजूनही आपण जर विचार केला तर 38 धावांची गरज आहे. किती 9 ना 9 चेंडू 38 धावा. पुन्हा एकदा स्लो वन पद्धतीचा जमिनीला गुदगुळ्या करत जमिनीला आग लावत मात्र कार्पेटच्या माध्यमातून हा स्ट्रोक मात्र पाहायला भेटला आणि चेंडू चाललाय वाईटिश लॉंगॉनच्या दिशेने. आठ चेंडू 37 धावा. या टायमाला प्रॉपर कनेक्शन, हवाई हल्ला, हवाई चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मिळाल्या 6 धावा. हर्षच्या बॅटमधनं एक दमदार षटकार पाहायला भेटलाय. हर्ष आता 6 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर अमान. क्या बात आहे. मात्र अजून एक फटका कुठेतरी मिसक्यूट झालाय, मिस टायमिंग झालंय काऊ कॉर्नरच्या दिशेने. जिथं मात्र एक धाव होती तिथं मात्र काय घडलंय, डायरेक्ट हिट. क्या बात आहे. राम, ज्याप्रमाणे श्री भगवान रामाने जसं तीर इनिंग रिंकू सिंगला रातोरात सुपरस्टार झाला आणि भारतीय मुख्य संघामध्ये मात्र त्याला स्थान मिळालं कारण त्यांनी तशी लाजवाब फलंदाजी केली होती. एका षटकामध्ये 29 धावांची गरज असताना पट्ट्याने 5 षटकार ठोकले होते. पाहायचं आहे इथं मात्र तसा विक्रम होईल का. इथं पहिला आलाय लाजवाब बॅटिंग, डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे वरना. साठी आलाय आणि सांगितलंय क्रिस का छक्का देखेगा क्या आणि क्रिसने पहिल्या चेंडू मध्ये छक्का ठोकलाय. गोलंदाज रोहित खरं तर संकटात सापडलाय. आता एक आलाय, 4 मारायचे आहेत. रोहित थोडस टेन्शन घेतलंय पट्ट्याने. क्रिस सांगतोय की मेरा छक्का देखेगा क्या. या टायमाला उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू आहे. बघा हे चित्र प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला भेटतो. जेव्हाही कुठल्याही गोलंदाजाला षटकार आणि चौकार लागतो ना आणि जेव्हा ही मॅच अशा पोझिशनमध्ये असते ना तर कुठंतरी मात्र दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. रोहित पहिल्या चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत. इथं मात्र पुन्हा एकदा वेगवान चेंडू पाहायला भेटलाय.
आणि खरं तर रोहितनी सांगितलंय रुको जरा सबर करो, पहिला चेंडू तुझा होता, दुसरा चेंडू माझा आहे. आता समीकरण आहे 4 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे मित्रांनो. अर्थातच 4ही चेंडू सीमारेच्या पलीकडे धाडावेच लागणार आहे. पण क्रिस सांगतोय की मी एक छक्का ठोकलाय. हा इथं मात्र डाऊन द ग्राउंड स्ट्रोक आहे व्हाईटिश लॉंग ऑफच्या दिशेने, जिथं सिंगल धाव आलेली आहे. तर आपण जर विचार केला तर मॅच आपण जर मनाली 11च्या माध्यमातून जाईल का, आणि गेलीच पाहिजे, कारण 3 चेंडू 22 धावांची गरज आहे. हा पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू प्ले आणि मिस आपल्याला पाहायला भेटतोय. यस बॅट कट तिथं आलेली आहे. आता 2 चेंडू आणि आपण जर विचार केला तर 22 आहे ना, 22 धावांची गरज आहे. मॅच पूर्णपणे आपण जर विचार केला ना तर मनाली 11 मालवणी कोळीवाड्याच्या दिशेने नक्कीच मात्र गेलेली आहे. यस आता 1 चेंडू टाकायचा आहे विजेच्या उंबरट्यावरती. मात्र हा मनाली 11 कोळीवाडा संघ कुठंतरी विजयाचे दार ठोकतील का, ठकठक होईल का, कारण एक औपचारिकता आहे. 1 चेंडू टाकायचा आहे आणि हा सामना समाप्त करायचा आहे. आणि तदनंतर आमचे ऑफिशियल गुणलेखक आम्हाला सांगतील की या मॅचमध्ये प्लेअर ऑफ द मॅच